घडलं? पाटील तुमचं समजत चुकलं. मंदिरे, शाळा आणि दवाखाने यासाठी जमिनी दान दिल्या कोणी? समाज हितासाठी कोणी सोडलं आपल्या मिळकतीवर पाणी? रंगल्या गांजलेल्यांना तुम्ही का मनातलं आपलं? पाटील तुमचं समजत चुकलं. गावात कोणी मुसाफिर आला तर त्याच्या चटणी भाकरीची फिकर तुम्हाला. गोसावी असो वा फकीर त्याचे झोळीची काळजी तुम्हाला. गावात कुणाचं काही आडलं नडलं अथवा कुठे काही वांदा झाला तर तो मिटवायला तुमचाच खांदा लागला. कोणाचं लगीन असो वा कोणाच्या घरी आले काही विधी तेव्हा तुमचंच पाऊल पुढं पडलं. पाटील तुमचं समजत चुकलं. आता हे कोणते पाटील आहे तुम्ही तुमच्या काय हे कवी म्हणतात. अजून बरेच पुढचं वाचत नाही तुम्हाला मी भेट म्हणून देतो ते तुम्ही वाचून घ्या. तो पाटील कारण इथं अनेक पाटील आहेत. मग त्याच्या दानवे पाटीलही असू शकतात. पण असो सर, मला खरंच जेवढा वेळ या ठिकाणी मी ठरवून आलो नव्हतो, पण वातावरण चांगलं आहे जसं सर्वांनी सांगितलं. आणि प्रमुख मान्यवर कुणी जालन्यावरनं आलेत, कुणी पुण्यावरनं आलेत. आणि त्याचबरोबर मी सूत्रसंचालकही पहिल्यांदाच बघितले आमचे जोशी सर. नाही सूत्रसंचालन बरंच रटाळ होतं, परंतु आज जोशी सरांसाठी आपण सर्वांनी टाळ्या वाजवलं पाहिजे. मला कधी कधी वरिष्ठ उठल्यावर भीती वाटते की आता हे माईक सोडत नाही, परंतु तुम्ही जेव्हा उठले तेव्हा मॅडमची आमची चर्चा झाली किंवा इतरांची की सर खरंच खूप जॉली आहे आणि या वयाचा माणूस त्यांचं मन एकदम तरुण आहे आणि अतिशय उत्कृष्टपणे त्यांनी सूत्रसंचालन केलं. खरं तर त्या वयाचा माणूस आधाराने बसत असतो, पण त्यांनी त्यांचं वयाचं हे न ठेवता त्यांनी सर्व सूत्रसंचालन हाती घेतलं. ही सुद्धा आज या ठिकाणी अतिशय म्हणजे स्टेजला एक दर्जा देणारी गोष्ट आहे आणि म्हणून निश्चितच त्याचा आनंद आहे. फार वेळ घेत नाही. तुम्हाला सर्वांना जेवणाची मेजवानी सुद्धा काष्टे सरांनी या ठिकाणी ठेवलेली, म्हणजे पुस्तकही त्यांनी लिहिलं. ही व्यवस्थाही त्यांनी केलं आणि जेवणही आता परत वरून त्यांनीच ठेवलंय. खरं तर अगोदर माहिती असतं तर आपण सर्वांनी याचं आयोजन केलं असतं. पण निश्चित सर आता पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही तिसरं पुस्तक काढणार तेव्हा तुम्ही पुस्तक लिहा, बाकीची व्यवस्था आणि प्रकाशनाची आम्ही करू. हे मी निश्चितपणे आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्या ठिकाणी मला असं म्हणायचं की आपण नव्या सभागृहात करू असं म्हणावं तुम्ही. मॅडम, नवीन सभागृह मी या शहराला जवळपास 75 लाख रुपये महाराष्ट्र सरकारच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून त्या ठिकाणी दिलेले आहेत. विषय एवढाच आहे की नगरपंचायत आज जे आहे मी त्यांना जागेची मागणी केलेली आहे. ते जशी जागा उपलब्ध करतील त्याचा नक्कीच आपण लवकर शुभारंभ करून त्या ठिकाणी कामाला सुरुवात करू. ही प्रक्रिया प्रलंबित माझ्या बाजूने नाही आहे, तर जशी जागा उपलब्ध होईल त्या पद्धतीने आपण मी त्यांच्याकडे मागणी केलेली आहे आणि आपण त्या कार्याला सुद्धा निश्चितपणे सुरुवात करू हे आजच्या प्रसंगी या ठिकाणी सांगतो. आणि परत एकदा भोकरदन जाफराबाद तालुक्याच्या वतीने खरं तर या कार्यक्रमाला माझे वडील रावसाहेब पाटील दानवे साहेब उपस्थित राहणार होते, पण काही कारणास्तव त्यांना या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित राहता आलं नाही. मी आमच्या सर्व कुटुंबाच्या वतीने भोकरदन जाफराबाद तालुक्याच्या वतीने आणि आपणा उपस्थितांच्या वतीने सरांना मनपूर्वक अशा शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद.